पूजेमध्ये शंखाचं महत्त्व काय आहे? आपल्याकडे शंख आणि घंटेचं पूजन पहिलं केल्याशिवाय पूजेला प्रारंभच होत नाही. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, शंख हा समुद्र मंथनातून भगवती महालक्ष्मी बरोबरच उत्पन्न झालेला आहे. म्हणजेच शंख हा भगवती महालक्ष्मीचा भ्राता सांगितलेला आहे. त्याचबरोबर भगवान महाविष्णूंनी तो हातामध्ये धारण केलेला आहे. त्यामुळे शंखाच्या पूजनाने महाविष्णूंची तर कृपा होतेच, पण त्याबरोबर लक्ष्मी मातेची देखील कृपा होते. त्याचबरोबर शंखामध्ये सर्व तीर्थांचा वास असतो असं सांगितलंय. त्यामुळे देवतांची पूजा करताना अभिषेक झाल्यानंतर शंखोदक विशिष्ट देवतांना अर्पण करण्याची पद्धत आहे. तर त्यामुळे शंखाचं पूजन अगदी जरूर करावं. आणि जमलं तर दक्षिणावर्त शंख जो असतो, म्हणजे उजव्या साईडनी जो ओपन होतो त्याला दक्षिणावर्त शंख म्हणतात. हा अत्यंत दुर्मिळ असतो. तो जर आपल्याला प्राप्त झाला तर त्यात विशिष्ट नाममंत्रांचा विष्णू सहस्रनाम असेल, पवमान सूक्त असेल, त्याचा अभिषेक करून पूजन केलं तर सतत लक्ष्मीची प्राप्ती होते असं शास्त्रामध्ये सांगितलंय.